वसुदेवानी प्रश्न केला की बस मला मोक्षशास्त्र ऐकायचंय, ब्रह्मज्ञान श्रवण करायचंय. आणि वसुदेवांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले. द्वापार युगातली गोष्ट आहे, सामान्य नाही ही गोष्ट. वसुदेवांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले. नारदांची स्थिती काय झाली? शरीरावरती रोमांच उभा राहिले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि नारदजींच्या समोर आनंद रूपाने जणू भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि हे वसुदेवांचे शब्द श्रवण करता करता नारद स्वतः स्वानंद पूर्ण होऊन गेले, ब्रह्मावस्थेमध्ये पूर्ण होऊन गेले. स्वांत सुखाय. नारदांना आनंद झाला की म्हणतात की धरतीवर आजही कुणाला तरी ब्रह्मज्ञान ऐकण्याची इच्छा झाली. मी धन्य आहे, मी धन्य आहे की ब्रह्मज्ञान ऐकणारा श्रोता मिळणं म्हणजे सगळ्यात मोठ्या महापुण्याईचं कर्म आहे. मीही नारदजींसारखा धन्य आहे की तुमच्यासारखे ब्रह्मज्ञान जिज्ञासू श्रोते भेटले. नारदजी एवढे आनंदपूर्ण जो भाव समाधीमध्ये डबले, स्वानंद पूर्ण झाले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, शरीरावरती रोमांच प्रगट झाला. आणि नारदजी धन्य 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 म्हण. नेत्रातून अश्रू वाहता वाहता शरीरावरून घामाचे बिंदू टपकू लागले. स्वानंदाच्या रंगात रंगून गेले. आणि ज्यावेळेस अशी स्थिती वसुदेवांचीही झाली, वसुदेवानी नारदजींना पाहिलं. नारदजींची ही स्वानंद पूर्ण स्थिती पाहून वसुदेवजी ही स्वानंद स्थितीमध्ये स्थित होऊन गेले. की एवढं श्रेष्ठ ब्रह्मज्ञान आहे. काय माझ्या सद्गुरुदेवांना आनंद झाला, काय नारदांना आनंद झाला. सद्गुरूंना तुम्ही हजारो लाखो करोड जरी दिले तरी एवढे सद्गुरू प्रसन्न होणार नाहीत. पण एक जिज्ञासा ठेवली सद्गुरूंच्या समोर, गुरुजी मला काही नको, ब्रह्मज्ञान पाहिजे. सद्गुरु अति प्रसन्न होतात, संत अति प्रसन्न होतात, भगवंत अति प्रसन्न होतात. भगवंताला ब्रह्मज्ञान द्यायलाही आवडतं. आणि घेणारा भेटला तर त्याच्यावर एवढे प्रसन्न होतात, एवढे प्रसन्न होतात की त्या समोरच्या शिष्यांचा सगळा गर्भवास आपल्यावर